नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप विशेष आहे बर का. कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी महाराजांचा असा महत्वाचा संदेश जो प्रत्येक भक्ताने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. मध्येच कुठेही आपण याला स्किप करू नका. कारण आज मिळणारी माहिती तुमच्या जीवनात फार मोठा बदल घडवू शकते स्वामी भक्तांनो. आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, जो भक्त मनापासून अंतःकरणातून स्वामींवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी आजचा हा महत्वाचा संदेश म्हणजे स्वामी महाराजांचे थेट मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे स्वामी भक्तांनो. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. तर स्वामी महाराजांचा आजचा पहिला संदेश आहे आपल्यासाठी, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आज अनेक लोक चिंता, भीती, तणाव, ताण आणि दुःखामध्ये जगत आहे. प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता माणसाला लागून राहते. घरातील समस्या असतात, पैशांची अडचण असते, नोकरीची चिंता असते, घरात सतत कुटुंबातील कोणी ना कोणी आजारी पडत असतं. या सर्व गोष्टीमुळे मन खूप खचून जातं, थकून जातं, त्रासून जातं. पण स्वामी महाराज आपल्याला सांगतात मैत्रिणींनो, तू कोणत्याही संकटात एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. ज्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींचे नाम आहे त्याला कोणतीही संकटे जास्त काळ त्रास देऊ शकत नाहीत मैत्रिणींनो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असू द्या, त्रासदायक असू द्या, तरीही आपला स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नका. तो विश्वास कायम स्वरूपी तसाच स्वामीवर राहू द्या. कारण संकट समयी स्वामी महाराज म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू निश्चित राहा. दुसरा संदेश आहे स्वामी महाराजांच्या नामस्मरणाचे महत्व. स्वामी महाराज म्हणतात, स्वामी भक्तांनो, माझे नाम घेत राहा, सदा तुझे कल्याण होईल. भक्तांनो, दररोज फक्त काही मिनिटे तरी आपल्या कामातून वेगळे काढा आणि रोज श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत राहा. हा जप नियमित तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करत राहा. तरी तुम्हाला मनाला शांती मिळेल, नकारात्मक विचार तुमच्यापासून दूर जातील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आणि अनेक भक्तांचा अनुभव आहे की मैत्रिणींनो, जिथे सतत स्वामींचे नाम घेतले जाते तिथे संकटे हळूहळू दूर होऊ लागतात, असे अनेक भक्तांना आलेले अनुभव आहेत मैत्रिणींनो. म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही नक्की करा. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की तुम्ही नामस्मरण करत राहा मैत्रिणींनो. तिसरा संदेश आहे स्वामी महाराजांचा, वाईट संगतीपासून तुम्ही सावध राहा. स्वामी महाराज म्हणतात, स्वामी महाराजांचा जो आजचा अत्यंत महत्वाचा संदेश आहे, वाईट संगतीपासून आपण दूर राहा. काही लोक आपल्या चेहऱ्यावर गोड बोलतात, आपल्या तोंडावर गोड बोलतात, पण मनामध्ये आपल्याबद्दल फार मत्सर असतो, द्वेष असतो, राग असतो, चीड असते. अशा लोकांमुळे आपल्या आयुष्यात नकारात्मकता वाढते. म्हणून स्वामी महाराज सांगतात, नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, नेहमी सत्कार्य करत राहा, गरजूंना मदत करत राहा, जे अडचणीत आहे त्यांना मदत करा, कोणाशीही वाईट वागू नका. जे देवभक्ती करतात, सेवा करतात अशा लोकांशी मैत्री ठेवावी. नकारात्मक लोकांपासून आपण दूरच राहावे. ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी चांगलं शिकता येतं अशाच लोकांशी आपण संगत धरावी.
ज्याच्याकडे काही वाईट असेल आणि ते आपल्याला काही त्रास देत असेल तर अशा लोकांपासून आपण नेहमी 4 हात लांबच राहावे. नंतरचा संदेश आहे स्वामी महाराजांचा, आई वडिलांचा आदर करा. तर भक्तांनो, स्वामी महाराज नेहमी प्रेम, सेवा आणि संस्कार यांचे महत्व आपल्याला सांगतात. आजकाल अनेक लोक कसे आहेत, देवाची सेवा करतात, पूजा करतात, अर्चा करतात, सगळं करतात. पण जे आपले घरातील आई वडील असतात ना, त्यांना खूप त्रास देतात, दुःख देतात, अपशब्द बोलतात, त्यांचा सतत अपमान करत असतात. स्वामी महाराज सांगतात, ज्यांनी आई वडिलांचा आदर केला त्यांच्यावर माझी विशेष कृपा राहते. जे आपल्या आई वडिलांना आदर करतात, मान सन्मान करतात, त्यांच्यावर स्वामी महाराजांची कृपा ही सदैव राहते मैत्रिणींनो. म्हणून स्वामी महाराजांचं सांगणं आहे, आई वडिलांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, आपुलकीने बोला, त्यांची नेहमी सेवा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असणे फार महत्वाचे असते. कारण त्यांच्या आशीर्वादामध्येच देवाचा आशीर्वाद असा लपलेला असतो मैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो. त्यामुळे नेहमी आपल्या आई वडिलांचा आदर करा, मान सन्मान करा. जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्याशी नेहमी आपुलकीने बोला आणि वागा. तर स्वामी महाराज म्हणतात, संकटे का येतात? तर अनेक भक्त विचारतात, आम्ही किती भक्ती करतो स्वामी महाराज, सेवा करतो, तरीही आमच्या मागे संकटे का येतात बरं? तर भक्तांना, संकटे ही आपली सत्व परीक्षा घेण्यासाठी येतात. स्वामी महाराज आपल्या भक्तांना मजबूत बनवतात. तर कधी कधी उशीर होतो, पण स्वामी योग्य वेळ आली की आपल्यावर कृपा करतातच मैत्रिणींनो. म्हणून संकटाच्या काळात कधीही हार मानू नका आणि डगमगूनही जाऊ नका आणि घाबरूही नका. त्या काळात तुम्ही अधिक चांगलं कार्य करा, नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा, स्वामी चरित्र सारामृत वाचा, अधिक विश्वास स्वामींवर ठेवा आणि स्वामींची मनापासून अंतःकरणातून निस्वार्थ भावनेने स्वामींची प्रार्थना करा. स्वामींना तुमचं संकट सांगा, तुमची समस्या सांगा, नक्की तुम्हाला मार्ग सापडेल मैत्रिणींनो. तर आपल्या स्वामी महाराजांना काय आवडते? भक्तांनो, स्वामी महाराजांना दिखावा केलेला आवडत नाही. काही जण असं सांगत असतात, मी स्वामी महाराजांची इतकी सेवा केली, तितकी सेवा केली, इतके नामस्मरण केले, अंक केलं, ढमकं केलं, टमकं केलं, पण मैत्रिणींनो, स्वामी महाराजांना हे आवडत नाही. स्वामी महाराजांना साधेपणा आवडतो. अगदी साधेपणाने जे सेवा केली जाते ती महाराजांना फार प्रिय आहे. स्वामी महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्या मनातील श्रद्धा, प्रामाणिकपणा, आपल्यातील प्रेम भाव, आपण कोणत्या भावनेने स्वामी महाराजांची सेवा करतो आणि सेवा करताना आपण गरजूंना मदत करतो ना, दुसऱ्यांना अडचणीत मदत करतो ना, सत्कार्य करतो ना, हे सर्व काही स्वामी महाराजांना अगदी प्रिय आहे. जर तुम्ही कोणाला मदत केली, दुःखी माणसाला आधार दिला आणि एखाद्या गोर गरिबाला अन्न दिले, हेही स्वामी महाराजांना फार आवडते. तर समजा मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न झाले, स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला, तर घरामध्ये सुख शांती साठी आपण काय करावे? महाराज सांगतात, दररोज घरामध्ये धूप दीप लावा, आरती म्हणा, प्रार्थना करा, एखादा मंत्र रोज 5 ते 10 मिनिटे करा, स्वामींचा जपही केला तरी चालतो, तारक मंत्र म्हटले तरी चालतो, किंवा तुम्हाला जो आवडेल ती सेवा केली तरी चालते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सुख शांती नांदते. संध्याकाळी कुटुंबासोबत फक्त 5 मिनिटे जरी नामस्मरण केले तरी घरातील वातावरण बदलू शकते मैत्रिणींनो. दररोज संध्याकाळी कापूर आणि त्यामध्ये लवंग घालून आणि थोडासा कडुलिंबाचा पाला आणि 2-4 अक्षदाचे दाणे म्हणजेच तांदूळ आणि त्यात हळदी कुंकू थोडेसे टाकायचे आणि असा धूप करून आपण
आपल्या सर्व घरात फिरवायचा. याने आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढते मैत्रिणींनो. तर स्वामी महाराजांचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा संदेश आपल्यासाठी मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, स्वामी महाराज सांगतात, कधीही निराश होऊ नका. आज परिस्थिती वाईट असेल, पण उद्या स्वामी तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतील ना. त्यामुळे हताश होऊ नका आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि सर्वात महत्वाचं सबुरी ठेवा. जे भक्त मनापासून स्वामींना हाक मारतात त्यांना स्वामी कधीही एकटे सोडत नाही मैत्रिणींनो. तर शेवटी भक्तांनो, जर तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा स्वामी भक्तांनी. आणि अशाच स्वामी महाराजांच्या महत्वाच्या संदेशासाठी आपल्या ह्या स्वामी महाराजांच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांवर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.